त्रास झाला. सरपंच वक्तव्य करताना बोलले की आपलं वाटोळं झालं. जाणारच ना. इथले उद्योग, इथं ते पोषक वातावरण नाही आहे. महाराष्ट्रातले मोठ्या प्रमाणात उद्योग परप्रांतात चाललेले आहेत, हे तर आपण पाहतोय. त्याच्याही पलीकडे आपण पाहिलं की महाराष्ट्रातले उद्योगपती या देशातले आहे आज देश सोडून चाललेले आहेत. आणि जगाच्या वेगळ्या वेगळ्या पाठीवर तिथं जाऊन उद्योग उभे करतात. जे भयभीतपणा, जे भीतीचं वातावरण आज महाराष्ट्रात आणि देशात निर्माण केलेलं आहे, त्याचे परिणाम आपल्याला सगळ्यांना भोगावा लागतात आहे. दुसरं आता आहे, सरकारने, केंद्र सरकारने AI आणण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्या AI मुळे जर अजून प्रॉब्लेम होणार आहे. जवळपास देशभरातून 4 ते 5 कोटी लोकांना त्यांना रोजगारापासून मुक्त व्हावं लागेल अशी परिस्थिती निर्माण झालेली, अशी भीती निर्माण झालेली आहे. सरकारने AI आणावं, पण मॅन पॉवर कमी करण्याची चुकी करू नये, नाहीतर या देशातली सगळी आर्थिक परिस्थितीच विस्कळीत येणार. पैशाची जी सायकल आहे तीच थांबून जाणार आणि त्याच्यामुळे या सगळ्या परिस्थितीला तातडीनं केंद्र सरकारने सुद्धा याचा खुलासा केला पाहिजे. AI आणला त्याचं स्वागतच करू, त्याला काही विरोध करण्याचं कारण नाही, पण त्याचे परिणाम हे लोकांना रोजगारापासून मुक्त व्हावं लागत असेल तर ही परिस्थिती भयानक होऊ शकते. बोलणारी लोक स्वतः सर्टिफिकेट देतात आजकाल. ते त्यांचा जवळ गेला की तो वॉशिंग मशीन मध्ये धुतला जातो, त्याला कोर्टाची गरज नाही. त्याच्यामुळे ही जी काही परिस्थिती आहे ती परिस्थिती जरा चक्की पिसिंग करायला निघालेले लोक आता ते गुन्हेगार आहेत त्यांच्याच बाजूला बसतात. त्यामुळे महाराष्ट्रातलं राजकीय जे काही मूल्यमापन होतं ते भाजपने महाराष्ट्रामध्ये संपुष्टात आणलेलं आहे. त्यामुळे कोण मंत्रिमंडळात येतो, कोण जाणार, हा आम्हाला काय तर विषय राहिलेला आहे. जे मंत्री शेतकऱ्यांना कधी भिकारी म्हणतात, शेतकऱ्यांची चेष्टा करतात आणि सातत्यानं शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं पाप करतात. एकीकडे आपण पाहिलं असेल की बेरोजगारांची तीच अवस्था करून ठेवली, त्याचप्रमाणे महागाई इतकी आभाळ टेकवली की त्याचा काही आता अंदाजच राहिलेला नाही. त्यामुळे हे सरकार मोजमस्ती करण्यासाठी लोकांनी निवडून दिलेलं नाही. या सरकारला हे जनतेसाठी दिलेलं आहे, पण हे सरकार तसं वागत नाही. म्हणून महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या असतील, सर्वसामान्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत, गुन्हेगारी प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात, ड्रग्जचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र हे गुन्हेगारीचा अड्डा बनवण्याचं काम या भाजप आणि महायुतीच्या सरकारने केलेलं आहे आणि लोकांमध्ये भयानक चीड या सरकारच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळते.